अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच अक्षय तृतीया अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये आज अक्षय तृतीयेनिमित्त सेवांची उपायांची सुरुवातही नक्कीच झाली असेल। कारण आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। बघा, अक्षय तृतीया ही तिथी माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी तुम्ही जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा अक्षय पटीने आपल्याला सिद्ध होत असतो। म्हणजे आज तुम्ही जो उपाय कराल तो प्रत्येक उपाय तुम्हाला शीघ्र लाभदायी असेल, त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला त्वरित होत जाईल। बघा, हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला, अन्नपूर्ण मातेच्या सेवेला आणि कुलदेवीच्या पूजनाला हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। खरं तर आजच्या दिवशी तुळशी मातेची कशी सेवा करायची आहे, अन्नपूर्ण मातेची कशी पूजा करायची आहे हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अक्षय तृतीयेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। बघा, शुक्रवार म्हणजे कुलदेवीचा वारही आहे आणि त्यासोबत असलेली ही अक्षय तृतीयाही आहे। त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची, जी वस्तू आजच्या दिवशी अर्पण केल्याने त्याचा असंख्य पटीने लाभ तुम्हाला होईल। तुमच्या घरामध्ये अखंड कुलदेवीची कृपा प्राप्त होईल, घरातील अडथळे आणि समस्या दूर होत जातील, प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। तुमच्या घराची, तुमच्या मुलांची आणि तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल। बघा, कुलदेवी माता ही आपल्या घरात जागृत असणं आणि प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं असतं। जर तिचा वास आपल्या घरात असेल, ती आपल्या घरात जागृत असेल ना, तर कितीही अडथळे आले, कितीही संकट आले, आपण त्यातून सहज तारून जातो। कारण आपली कुलदेवी आपल्या पाठीशी असते, आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये जागृत असते। बऱ्याच वेळा आपण सगळ्या देवांची उपासना करतो पण कुलदेवीला विसरतो, आणि जेव्हा आपण तिला विसरतो किंवा तिची उपासना करायला विसरतो, तिला आपण जागृत करायला विसरतो ना, तेव्हा आयुष्यात खूप अडथळे, खूप संकट येतात। कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते, आपला जो कुलाचार आहे तो ती पुढे नेणारी असते। सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते, नंतर इष्टदेवतांची सेवा करायची असते आणि मग त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही सेवा असतात त्या आपण करू शकतो। बघा, आता आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुमच्या देवघरात कुलदेवीचा टाक किंवा फोटो असणं आवश्यक आहे। अजूनही ज्यांच्या देवघरात नाहीये त्यांना मी आवर्जून सांगेल की घरामध्ये घेऊन या। कुलदेवीचं स्थान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे। आता समजा उपाय करायचा आहे पण फोटो किंवा टाक नसेल तर एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा। सगळ्यात अगोदर एक खाऊचं पान, ज्याला विड्याचं पान किंवा नागवेलीचं पान म्हणतो, हे पान घरात आणायचे। हे पान स्वच्छ धुवून त्याला म्हणजे त्याच्यावरती स्वच्छ पाणी किंवा गोमूत्र घालून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडंसं हे पान सुकलं की याच्यावरती थोडं अत्तर स्प्रेड करायचं आहे। जे कुठलं सुगंधी अत्तर असेल ते अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर या पानावरती तुम्हाला 2-3 अक्षता घालायच्या आहेत आणि मग त्याच्यावरती कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तो ठेवायचा आहे। आता कुलदेवीचा फोटो किंवा टाक नसेल तर मग अशीच जसं मी तुम्हाला सांगितलं की एक सुपारी ठेवली तरीही चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला कुलदेवीच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, बाजूला उदबत्ती प्रज्वलित करायची आहे, कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं अष्टगंध, चंदनही कुलदेवीच्या एक टिक्का त्याचा असं तुम्हाला लावायचं आहे। सुपारी असेल तर सुपारीला तुम्ही लावू शकतात। हे करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये खडी साखर किंवा साखर घ्यायची आहे आणि ती साखर आज अक्षय तृतीयेच्या दिवशी एक गोडाचा नैवेद्य समजून तुम्हाला कुलदेवीच्या समोर तो ठेवून द्यायचा आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट किंवा छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला मोजून 11 लवंगा घ्यायच्या आहेत। 11च्या 11 लवंगा तुम्हाला सुगंधित अत्तरात बुडवायच्या आहेत आणि त्याच्यासोबत या 11ही लवंगांना तुम्हाला मध लावायचे आहे।
जी मध पूजेसाठी वापरतो, कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला 15 ते 20 रुपयाला छोटी बॉटल सहज मिळेल. जी मध आपण घरात वापरतो ती घेतली तरी चालेल, फक्त मध असणं खूप महत्त्वाचं आहे. एका वाटीत मध आणि एका वाटीमध्ये लवंगा. सगळ्यात पहिले 11ही लवंगांवरती अत्तर स्प्रेड करून त्या 11च्या 11 लवंगा सुगंधित करून घ्यायच्या. त्याच्यानंतर या सगळ्या लवंगा तुम्हाला त्या मधीमध्ये बुडवायच्या आहेत. यातील एक लवंग पकडायची, फुलासकट असणाऱ्या लवंगा घ्यायच्या. एक लवंग पकडायची, आपल्या ह्या 3 बोटांमध्ये अशी पकडायची. पकडल्यानंतर उजव्या हाताच्या 3 बोटांमध्ये पकडायची. जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आणि कुलदेवीला सांगायचं की कुलदेवी माते, मी तुझी एक भक्त आहे, मी निस्सीम तुझी सेवा करत आहे, अखंड मी तुझी सेवा करणार आहे. आज अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयेनिमित्त मी आज 11 लवंगांचा हा उपाय करत आहे. माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण कर आणि माझी जी सेवा आहे ती गोड मानून घे, असं म्हणून इच्छा व्यक्त करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. आता कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर नवारण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय हा मंत्र म्हणू शकतात. हा मंत्र एक वेळा म्हणायचा आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम. एक वेळा मंत्र, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम. हे म्हणून झालं की त्यानंतर ती जी लवंग आहे ती तुमच्या देवघरात जिथे कुलदेवीचा फोटो टाक जे काही ठेवलेला आहे तिथे एक छोटीशी वाटी ठेवून त्या वाटीमध्ये कुलदेवीच्या समोर हे अर्पण करायचं. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा ती मधीमध्ये बुडवायची, पुन्हा 3 बोटांमध्ये पकडून इच्छा व्यक्त करायची. त्याच्यानंतर पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टकम आणि कुलदेवीचा मंत्र म्हणून ही जी लवंग आहे ती पुन्हा एकदा कुलदेवीच्या समोर अर्पण करायची. अशा 11च्या 11 लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करत त्या मधीमध्ये बुडवत तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचे आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, अगदी लगेचच त्या ज्या काही लवंगा आहेत त्या सगळ्या लवंगा त्या म्हणजे वाटीमध्ये ज्या अर्पण केलेल्या ज्या लवंगा आहेत त्या सगळ्या लवंगा तिथून काढायच्या. कुलदेवीला ज्या पानावरती ठेवलं होतं नागवेलीच्या पानावरती ते पानही काढायचं आणि त्या लवंगाही काढायच्या आणि कुलदेवीचा फोटो पुन्हा देवघरात जसा होता तसा ठेवायचा. आता जे पान खाऊचं जे पान तुम्ही ज्यावरती स्वस्तिक काढलेलं होतं ते पान घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे 11 लवंगा ठेवायच्या. त्याच्यानंतर या पानाची घडी बांधायची, म्हणजे त्यात लवंगा टाकून त्याची घडी बांधायची आणि त्याची छोटीशी पोटली एक विडा असा तुम्हाला तयार करायचा आहे. त्या पानाचा एक विडा तयार करायचा आहे. त्याला वरून लाल रंगाचा धागा किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलावा गुंडाळायचा आहे, त्याला गाठ मारायची आणि छोटासा त्याचा जो विडा तयार होईल हा विडा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आता देवघरात ही समोर कुलदेवी आहे, समजा मी अशी बसले आणि माझ्यासमोर कुलदेवी माता आहे, तर तिच्या उजव्या बाजूचा जो भाग असेल त्या उजव्या भागाला तुम्हाला ती जी 11 लवंगांची पोटली आहे ती ठेवून द्यायची आहे. ही तशीच ठेवायची, ही पोटली तशीच ठेवायची. जेव्हाही तुम्ही कधी तुमच्या मूळ पीठावरती जाल, आता तुळजापूर असेल किंवा मग सप्तशृंगी असेल किंवा अंबामाता असेल, जेव्हाही तुम्ही मूळ पीठावरती जाल तेव्हा तो विडा फक्त तिथून उचलायचा आणि मूळ पीठावरती जाऊन जेव्हा देवीची ओटी भराल ना तर त्या ओटी सोबत हा विडा त्याच्यामध्ये म्हणजे 11 लवंगांचा तो विडा त्याच्यात ठेवायचा आणि तो कुलदेवीला तिथे जाऊन अर्पण करायचा. कधीही तुम्ही जा, 1 महिन्यात जा, 4 महिन्यात जा, 6 महिन्यात जा, जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तो घेऊन जायचा. बघा, हा उपाय केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला याचा लाभ होईल. अखंड घरामध्ये कुलदेवी जी जागृत होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल, अडथळे दूर होतील, संकट दूर होतील. जेव्हा तुम्ही हा विडा कुलदेवीच्या मूळ टाकावरती पोहोचवाल त्या क्षणात तुमची जी सेवा आहे ना ती सिद्ध होईल. आता तेव्हाच अनुभव येईल असा नाही, अनुभव तुम्हाला आत्ताच या उपायाने येईल. तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाईल, इडापिडा संपून जाईल, संकट दूर होतील, घरामध्ये कुलदेवीचा वास येईल. आणि जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेली ही 11 लवंगांची पुडी जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या मूलपीठावरती जेव्हा तुम्ही अर्पण करून याल ना त्या क्षणात तुमचे दिवस जे आहेत ते पूर्णपणे बदलायला लागतील. बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे. लवंग ही माता लक्ष्मीला कुलदेवीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे. जेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी शुक्रवार आहे म्हणजे माता लक्ष्मीसाठीच समर्पित असणारा दिवस आहे. आजच्या दिवशी हा लवंगांचा जेव्हा तुम्ही उपाय कराल ना त्या क्षणात तुमची कुलदेवी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि जेव्हा ती तुमच्याकडे प्रसन्न होईल तेव्हा तुमची प्रत्येक इच्छा ती पूर्ण करेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.